आज आपण पहिल्या दिवशी लीगल मॅगझिन जे मी काल बोलले होते त्याबद्दल मी बोलणार आहे. लीगल मॅगझिन हे खूप महत्वाचे आहेत समजून घेण्यासाठी, कारण परीक्षेमध्ये याबद्दल फॅक्ट दिली जाते. एक सिनारिओ दिला जातो, एक इन्सिडेंट दिला जातो आणि त्याच्यावरती कोणता लॉ उपयोगाचा येईल किंवा कोणता लीगल मॅगझिन यूज केला जाईल किंवा हे कोणत्या लीगल मॅगझिनच्या अंडर येईल असे प्रश्न विचारले जातात. तर आज पहिला सगळ्यात फेमस जो लीगल मॅगझिन आहे डॅमनुम सिने इंजुरिया. हे सगळे मॅगझिन लॅटिन वर्ड्स मध्ये आहेत. हे सगळे लॅटिन वर्ड्स मध्ये आहेत. त्याचं इंग्लिशमध्ये त्यांनी जसेच्या तसे घेतलेले आहेत. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं होतं की इजा न करता नुकसान. कोणत्याही व्यक्तीचं नुकसान करायचंय पण त्याला कोणतीही इजा झाली नाही पाहिजे, शारीरिक इजा कोणतीच झाली नाही पाहिजे, असं एखादा जर कायदेशीर गुन्हा केला असेल तर तो गुन्हा या डॅमनुम सिने इंजुरिया या लीगल मॅगझिनच्या अंडर येतो. इंग्लिशमध्ये त्याचं मीनिंग आहे कॉझिंग डॅमेज टू अ पर्सन विदाउट इंजुरी. हिअर डॅमेज इज युज्ड इन द सेन्स ऑफ मॉनिटरी comfortability, service and health, etc. Injury refers to the violation of legal rights. यामध्ये काय येतं की एखाद्या व्यक्तीला त्रास द्यायचा आहे पण तो त्रास हा मॉनिटरी असला पाहिजे, पैशाशी रिलेटेड असला पाहिजे, पैशाशी निगडीत असला पाहिजे, तो शारीरिक त्रास नसला पाहिजे किंवा एखाद्याचा कम्फर्ट काढून घेणं, एखाद्याची गैरसोय करणं, एखाद्याला सर्व्हिसेस न देणं किंवा एखाद्याच्या हेल्थ रिलेटेड आरोग्य सेवेमध्ये काहीतरी त्रास देणं. ह्या सगळ्या गोष्टी या मॅगझिनच्या अंडर येतात. इंजुरी रेफर्स टू द व्हायोलेशन ऑफ लीगल राईट्स. म्हणजे इंजुरी म्हणजे प्रत्यक्ष त्रास मार केलेला नाही, तर तुमचे लीगल राईट्स जे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशननी फंडामेंटल राईट्स जे दिलेले आहेत त्या कोणत्याही एका फंडामेंटल राईट्स किंवा ड्युटीचं उल्लंघन, ह्याला अशा अर्थाने इथं इंजुरी हा शब्द वापरलेला आहे. मराठीमध्ये ट्रान्सलेशन असं आहे की दुखापतीशिवाय एखाद्या व्यक्तीचे नुकसान करणे. म्हणजे मर्डरच केला पाहिजे किंवा किडनॅपच केलं पाहिजे किंवा डांबूनच ठेवलं पाहिजे असं नाही, तर त्रास न देता केलेलं नुकसान. यामध्ये आर्थिक नुकसान जास्त वापरलं जातं. साधारणपणे सेवा म्हणजे सर्व्हिसेस न देणं. आपण हॉटेलमध्ये बुकिंग केलंय आणि आपल्याला पाहिजे तशी सर्व्हिस न देणं. आपण इन्शुरन्स काढलाय पण आपला इन्शुरन्स कव्हर आपल्याला हेल्थ इन्शुरन्स काढलाय पण तो हेल्थ इन्शुरन्स आपल्याला पाहिजे त्या वेळेला अवेलेबल करून न देणं, याला म्हणतात डॅमनुम सिने इंजुरिया. म्हणजे दुखापत म्हणजे कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होय. इंजुरीचा अर्थ दुखापत म्हणजे तुमचे कायदेशीर अधिकार जे येतात त्याचं उल्लंघन करणं. याच्यामधली मोठी फेमस केस आहे की ग्लस्टर ग्रामर स्कूल केस. ग्लस्टर ग्रामर स्कूल केस स्कूल ही इंग्लंडमध्ये सुरू केलेली. या जेव्हा ही फॅक्ट झाली किंवा हा इन्सिडेंट झाला तेव्हा हे मॅगझिन जास्त फेमस झालं. तर त्याचे फॅक्ट्स काय होत्या? द डिफेंडंट वॉज अ स्कूल टीचर हू स्टार्टेड अ न्यू स्कूल व्हेरी क्लोज टू द प्लेंटिफ स्कूल, Gloucester Grammar School. A large number of students moved to the new school. Thus, the plaintiff suffered a monetary loss. Therefore, the owner of Gloucester Grammar School, that is plaintiff, brought a suit against the defendant. आता यामध्ये प्रत्येक केसमध्ये वादी प्रतिवादी, प्लेंटिफ, डिफेंडंट, अक्युज्ड, इनोसंट अशा दोन गोष्टी असतात. प्लेंटिफ म्हणजे वादी, त्याच्यानंतर डिफेंडंट म्हणजे प्रतिवादी. जो डिफेंड करतो की मी हा गुन्हा केलेलाच नाहीये त्याला वादी प्रतिवादी असं म्हटलं जातं. तर यामध्ये इश्यूज काय रेज झालेत इन दिस केस. फॅक्ट सांगते मी आधी की डिफेंडंट वॉज अ स्कूल टीचर. जो डिफेंडंट होता तो स्कूल टीचर आहे आणि त्याच्या बाजूला एका दुसऱ्या माणसानी नवीन स्कूल चालू केली.
त्या स्कूलचं नाव आहे ग्लस्टर ग्रामर स्कूल आणि ही स्कूल जी आहे ती त्याच्या अगदी एका नव्या स्कूल जी आधीची स्कूल होती त्याच्या बाजूलाच ती स्कूल चालू झाल्यामुळे पहिल्या शाळेचे सगळे मुलं त्या दुसऱ्या स्कूलमध्ये ऍडमिशन त्यांनी घेतली. म्हणून आधीच्या जुन्या स्कूलच्या मालकांनी या नवीन स्कूलच्या मालकावरती गुन्हा दाखल केला. गुन्हा असा होता की त्याने त्याचं नुकसान केलं. त्याच्या शाळेची सगळी मुलं ही दुसऱ्या शाळेमध्ये गेली. म्हणून त्याने त्याच्या शाळेचा मॉनिटरी लॉस झाला. त्याचं आर्थिक नुकसान झालं. The issue raised in this case is whether the defendant is held responsible for the loss suffered by the plaintiff. Also, does the case cover all the essentials of Danmun sine injuria? आता याच्यामध्ये इश्यू काय रेज झाला, प्लेंटिफने काय इश्यू रेज केला की माझ्या शेजारी दुसरी शाळा चालू झाल्यामुळे माझं आर्थिक नुकसान झालेलं आहे. मग तर मला ज्याने शाळा चालू केली त्याच्याकडनं मला मॉनिटरी गेन मिळाले पाहिजे किंवा माझं नुकसान भरपाई मिळालं पाहिजे. तर यामध्ये जजमेंट काय आलं की दॅट नो सूट कॅन बी ब्रॉट अगेन्स्ट द डिफेंडंट बिकॉज देर इज नो व्हायोलेशन ऑफ लिगल राईट्स ऑफ द प्लेंटिफ. He only suffered a monetary loss and also the defendant had lawfully started the school. याच्यामध्ये जजनी काय सांगितलं की कोणताही प्रकारचं नुकसान या प्लेंटिफचं झालेलं नाहीये. कारण ज्याने ही स्कूल चालू केली त्याने ती कायद्याच्या चौकटीतच चालू केलेली आहे. जेव्हा गव्हर्नमेंटनी त्याला स्कूल चालू करायला परमिशन दिली तेव्हा गव्हर्नमेंटला माहितच असणार आहे की ह्यांच्या बाजूला अजून एक दुसरी स्कूल आहे. त्या स्कूलवरती या शाळेचा परिणाम होऊ शकतो. पण तरी गव्हर्नमेंटने त्याला परमिशन दिली आणि त्याने शाळा चालू केली. म्हणून हा जो मॅगझिनच्या अंडर ही केस दाखल झाली होती ती अनलॉफुल झाली. मी पुन्हा पहिल्यापासून सांगते की आपण काय शिकतोय. दानमून सिने इंजुरिया हे एक लीगल मॅगझिन आहे. आपण लॉजिकल रिझनिंग, अनालिटिकल रिझनिंग मध्ये काल पाहिलं होतं की लीगल मॅगझिन वरती जास्त क्वेश्चन्स येतात. त्याचा हे लॅटिन वर्ड मध्ये आहे, जसंच्या तसं इंग्लिशमध्ये त्यांनी घेतलंय. त्याचं मराठीत भाषांतर असं होतं की इजा न करता झालेलं नुकसान. कोणतेही शारीरिक इजा न करता केलेलं नुकसान किंवा जे पैशाच्या स्वरूपात असेल, तुम्हाला एखादी सर्व्हिस देताना केलेलं नुकसान असेल किंवा एखाद्या आरोग्य सेवेमध्ये झालेलं नुकसान असेल, तुमच्या डोळ्याला दुखापत झालेली आहे, तुमच्या डोळा चेक करण्याच्या आधी तुमच्या डोळ्यामध्ये काहीतरी औषध घातलं पाहिजे जेणेकरून डॉक्टरला चेक करताना त्याचा उपयोग होतो. पण ते औषध न घालताच जर तुमचा डोळा तपासला गेला तर हे ऍक्च्युली तुमचं एक नुकसान आहे. तुम्हाला त्याच्याने त्रास होतोय. अशा छोट्या छोट्या गोष्टी या मॅगझिनच्या अंडर येतात. त्याबद्दल एक फेमस केस झाली आहे की ग्लुस्टर ग्रामर स्कूल केस, जी लंडनमध्ये ही स्कूल तयार झाली. मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं करता येईल की प्रतिवादी हा एक शालेय शिक्षक होता ज्याने फिर्यादीच्या शाळेच्या अगदी जवळ एक नवीन शाळा सुरू केली. त्या शाळेचं नाव काय होतं? ग्लास्टर व्याकरण शाळा. मोठ्या संख्येने विद्यार्थी त्या नवीन शाळेमध्ये दाखल झाले. आधीच्या शाळेतनं दुसऱ्या शाळेमध्ये त्यांनी ऍडमिशन घेतली. त्यामुळे फिर्यादीला आर्थिक नुकसान सहन करावं लागलं. फिर्यादी म्हणजे ज्याने केस टाकलेली आहे त्याला फिर्यादी म्हणतात, प्लेंटिफ म्हणतात. म्हणून ग्लास्टर व्याकरण शाळेचे मालक फिर्यादीने प्रतिवादीवर खटला दाखल केला की नवीन शाळा चालू झाल्यामुळे माझं आर्थिक नुकसान होते. तर या केसमध्ये मुद्दा काय उपस्थित झाला की प्रतिवादी म्हणजे डिफेंडंट, ज्याला सिद्ध करायचंय की मी काहीच कोणाचं नुकसान केलं नाहीये, त्याला डिफेंडंट म्हणतात. प्रतिवादी जबाबदार आहे की नाही. तसेच दनमन साइन इंजुरी याच्यामध्ये ही केस बसते की नाही. तर जजनी असं त्याच्यावरती जजमेंट दिलं की प्रतिवादीच्या विरोधात कोणताही खटला दाखल केला जाऊ शकत नाही, कारण फिर्यादीच्या कायदेशीर अधिकाराचे उल्लंघनच झालेलं नाहीये. त्याचा कायदेशीर अधिकार काय होता की त्याने जमीन घेतली, त्याने गव्हर्नमेंटकडनं शाळा चालू करायची परमिशन घेतली आणि त्याने शाळा चालू केली. त्याने कुठेही कायदा मोडला नाही. त्याच्यामुळे त्याने कोणाचंही नुकसान केलेलं नाहीये. आर्थिक नुकसान झालं पण ते त्याच्या हातात नव्हतं. त्याची शाळा या दुसऱ्या शाळेच्या वरचढ निघाली, चांगली निघाली म्हणून त्या शाळेमध्ये बाकीच्या मुलांनी ऍडमिशन घेतली. आय होप इथपर्यंत समजलंय. याच्याबद्दल काही शंका आहे? लीना?
लीना, इथपर्यंत समजला? हा, मी आता जॉईन झाले. हो. हा, मी पहिल्यापासून सांगितलं तरी तुला, तू जॉईन झाल्यामुळे. हो हो हा, मी हो. मग पुढचं घेते. ओके. त्याच्यातलं दुसरं अजून एक लिगल मॅगझिन, इंजुरिया सिने डॅनमून. पहिलं काय होतं? डॅनमून सिने इंजुरिया. ओके, इजा न करता झालेलं नुकसान. आता काय आहे? इंजुरिया सायने डॅनमून, नुकसान न करता इजा. दोन्ही मधला फरक लक्षात आला? दोन्हीचे शब्द उलटे पालटे केलेले आहेत. पहिल्याचा अर्थ होतो इजा न करता झालेलं नुकसान. याचा अर्थ आहे नुकसान न करता झालेली इजा. कोणतंही नुकसान झालेलं नाहीये, पण तरीही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या काही त्रास झालेला आहे. इंग्लिशमध्ये याचं मिनिंग आहे कॉझिंग इंजुरी टू अ पर्सन विदाउट एनी ऍक्च्युअल फिजिकल डॅमेज. कुठलंही शारीरिक नुकसान झालेलं नाहीये. आपण म्हणतो ना, मला खूप मानसिक त्रास झालेला आहे. मानसिक त्रास झालेला तुम्हाला आपल्याला दिसत नाही. तो आपल्या आतमध्ये आपल्याला होत असतो. पण ती एक आत्मा शरीराला झालेली इजा असते किंवा ती एक तुमच्या विचारांना झालेली इजा आहे. पण तुमच्या शरीराला कोणतीच इजा झालेली नाहीये. तर हे या मॅगझिनचा अर्थ आहे की इंजुरिया सायने डॅनमून, नुकसान न करता केलेली इजा. हिअर इंजुरी रेफर्स टू द व्हायोलेशन ऑफ लिगल राईट्स. अगेन याच्यामध्ये इंजुरी म्हणजे शारीरिक काही डॅमेज नाही, तर ते तुमच्या लिगल राईट्सचं झालेलं नुकसान, तुमच्या कायदेशीर अधिकारांचं झालेलं नुकसान. इन सिम्पल वर्ड्स, इन्फ्रिजनमेंट ऑफ पर्सन्स लिगल राईट्स. इन्फ्रिजनमेंटचा अर्थ आहे नुकसान. इन्फ्रिजनमेंटचा अर्थ आहे नुकसान. इन्फ्रिजनमेंट ऑफ पर्सन्स लिगल राईट्स विदाउट एनी ऍक्च्युअल डॅमेज. काही ऍक्च्युअल दिसेल असं डॅमेज झालेलं नाहीये, पण तरीही त्या व्यक्तीला त्रास झालेला आहे. मी पूर्ण वाचून एक एक्झाम्पल सांगते. देर आर मेनी इन्स्टन्सेस वेअर अ पर्सन सफर्स अ लिगल इंजुरी ड्यू टू द ऍक्ट ऑफ द अदर पर्सन. हिअर इन सच केसेस द प्लेंटिफ डज नॉट हॅव टू प्रूव्ह द डॅमेज ही सफर्ड, but he has to prove the legal damage that he had suffered. याचा अर्थ असा होतो की प्लेंटिफला, ज्याने केस टाकलीये, he does not have to prove the damage he suffered. तो काय सफर करेल, काय त्याचं नुकसान होईल, हे त्याला सिद्ध करायचं नाहीये. तर काय सिद्ध करायचंय की he has to prove the legal damages that he had suffered. तर या कोणत्याही एका गोष्टीमुळे त्याने भूतकाळात त्याचं काय नुकसान झालं, वर्तमान काळाबद्दल त्याला काहीच बोलायचं नाहीये. नो नीड टू टॉक अबाउट द प्रेझेंट टेन्स. ही हॅज टू प्रूव्ह व्हॉट ही हॅड सफर्ड इन पास्ट. त्याचं भूतकाळात काय नुकसान झालं. Whenever there is a violation of a legal right, the person whose right has been violated is entitled to bring a suit against the person who caused injury. जेव्हा केव्हा आपल्याला वाटतं की आपले कायदेशीर अधिकाराचा भंग झालेला आहे किंवा आपल्या कायदेशीर अधिकाराला नुकसान झालेलं आहे, त्या प्रत्येक व्यक्तीला ज्याने तुमचं नुकसान केलंय त्याबद्दल कोर्टामध्ये जाण्याचा अधिकार दिलेला आहे. मग त्याच्यानंतर आपल्या केसेस चालू होतात, मग आर्ग्युमेंट चालू होतात की जो तुम्ही दावा केलाय तो बरोबर आहे का चूक आहे. Although the person has not suffered actual harm, but this is actionable in the law and the sufferer will get remedy to wealth, health and individual comfort. जरी तुमचं शारीरिक प्रत्येक वेळेला खूनच केला पाहिजे, प्रत्येक वेळेला दरोडच टाकला पाहिजे, प्रत्येक वेळेला चोरीच केली पाहिजे किंवा एक वस्तू गायबच झाली पाहिजे असं नाही, तर मानसिक दिलेला त्रास हा सुद्धा कायद्याच्या अंतर्गत तुमच्या फंडामेंटल राईट्सला झालेला त्रास कन्सिडर केला जातो. मग त्याच्यामध्ये तुमचं मानसिक त्रासामुळे तुम्ही जॉब करू शकत नाही म्हणून झालेलं आर्थिक नुकसान आहे. तुमची हेल्थ खराब झाली, तुमचं आरोग्य खराब झालं म्हणून झालेलं तुमचं नुकसान आहे. इंडिव्हिज्युअल कम्फर्ट म्हणजे तुम्हाला एखाद्या ठिकाणी, एखाद्या एरियामध्ये राहण्यासाठी होणारा त्रास, हे सुद्धा नुकसान तुमचं कायद्याच्या अंतर्गत येतं. पण ते कोणत्या मॅगझिनच्या अंडर येतं? इंजुरिया सिने डॅनमून. याबद्दल एक एक्झाम्पल मी तुम्हाला एक सिनारिओ सांगू शकते. समजा तुमच्या बिल्डिंगमध्ये सोसायटी आहे आणि तुम्ही सोसायटीमध्ये खाली सगळ्या बायका गप्पा मारत बसलेल्या आहेत आणि आता एप्रिल मेचा महिना आहे किंवा मार्च एप्रिलचा महिना आहे.
आणि तुम्ही खाली संध्याकाळच्या वेळेमध्ये गप्पा मारताय. पण काही मुलांची 10वी-12वीची परीक्षा चालू आहे आणि तुमच्या गप्पा मारण्याने, तुमच्या हसण्याने त्या मुलांना अभ्यासामध्ये व्यत्यय येतोय. तर तुम्हाला त्यांच्या आई-वडिलांनी पहिल्यांदा सांगितलं, की तुम्ही मुलांना आपण म्हणतो ना, "हे खेळू नका इथं, माझी मुलं अभ्यास करतायत." त्या पद्धतीने. त्या आईनी तुम्हाला सांगितलं, की अ, ब माझी मुलगी अभ्यास करतीये, तुम्ही प्लीज बायका दुसरीकडे बसा आणि तुम्ही गप्पा मारा. तुम्ही त्या दिवशी ऐकलं आणि तुम्ही हसण्यावरही सोडून दिलंत. पुढच्या आठवड्याभर हीच प्रोसेस चालू झाली आणि शेवटी त्या मुलीच्या आईने कंटाळून तुमच्यावरती केस टाकली सी-आर-पी-सीच्या अंडर, की माझ्या मुलीचं यांच्या संध्याकाळच्या 5 ते 7:30-8च्या वेळेत बसण्याने माझ्या मुलीचं नुकसान होतंय अभ्यासामध्ये आणि ती कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. इथं कोणताही इथं कोणताही इजा झाली नाही शरीरावरती. त्या मुलीला त्रास झाला नाही, ती आजारी पडली नाही, तिला दवाखान्यात पैसे खर्च करावे लागले नाहीत. पण त्या मुलीचं अभ्यासामधलं नुकसान झालेलं आहे. त्या मुलीचं आवाजाने कॉन्सन्ट्रेशन होत नाहीये. तिच्यामुळे त्याचं नुकसान तिचं पुढच्या परीक्षेमध्ये होऊ शकतं किंवा तिचे मागचे 8 दिवस या सगळ्या प्रकारामुळे अभ्यास झाला नाही. आणि शेवटी त्या मुलीच्या आईनी कंटाळून तुमच्यावरती म्हणजे बायकांवरती त्या पोलिस केस केली. ही फॅक्ट या मॅगझिनच्या अंडर येते. या लीगल मॅगझिनच्या अंडर येते. मराठीमध्ये याचं भाषांतर काय आहे, की कोणत्याही व्यक्तीला प्रत्यक्ष शारीरिक नुकसान न करता दुखापत करणे, येथे इजा म्हणजे कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होय. सोप्या शब्दात एखाद्या व्यक्तीच्या कायदेशीर हक्काचे उल्लंघन केल्याने संपत्ती, आरोग्य आणि त्या व्यक्तीला कोणतेही वास्तविक नुकसान होत नाही. पण तरीही त्या व्यक्तीचं नुकसान झालेलं आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे एखाद्या व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीच्या कृत्यामुळे कायदेशीर दुखापत होते. येथे अशा प्रकरणांमध्ये फिर्यादीला त्याने झालेले नुकसान सिद्ध करण्याची गरज नसते. परंतु त्याला कायदेशीर नुकसान झाले आहे हे सिद्ध करावे लागते. जेव्हा कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन होते, ज्या व्यक्तीच्या अधिकाराचे उल्लंघन केले गेले आहे, ज्या व्यक्तीने दुखापत केली आहे म्हणजे इथं डिफेंडंट होतो. त्याच्या विरुद्ध खटला दाखल करण्याचा हक्क आहे. कुणाला हक्क आहे? प्लेंटिफला, वादीला. जरी त्या व्यक्तीला प्रत्यक्ष हानी झाली नाही, परंतु हे कायद्यात कारवाई करण्यायोग्य आहे आणि पीडित व्यक्तीला त्याबद्दल न्याय मिळवून घेता येऊ शकतो. प्लेंटिफ डिफेंडंट वरती केस टाकू शकतो आणि कोर्टामध्ये ती केस सिद्ध करण्याचा त्याला अधिकार आहे. याच्यावरची ही केस फेमस केस होती. 1703 साली झालेली ही केस आहे. फॅक्ट काय होत्या? ॲशबी हे त्या इंग्लंडमधल्या माणसाचं नाव आहे. अॅन ऑर्डिनरी मॅन हू हॅज अ राइट टू वोट. वोट म्हणजे मतदान करणं. सो व्हेन द प्लेंटिफ वेंट टू कास्ट हिज वोट, but he was denied to exercise his right by the defendant, although the person whom he wants to vote has won the election. The plaintiff, that is Ashby, brought a suit against the defendant on the ground of violation of his legal rights. त्याने काय केलं? तो वोट द्यायला गेला, मतदान करायला गेला. वेळेमध्येच गेला. समजा 2 ते सकाळी 7 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची वेळ असते. त्या वेळातच तो मतदान करायला गेला. पण त्यांच्या लक्षात आलं असं, की जे तिथले कोऑर्डिनेटर होते, त्यांच्या लक्षात आलं, की हा जो माणूस आहे, जो मतदान करायला आलेला आहे, ज्याला तो मतदान करणार आहे, तो ऑलरेडी जिंकलेला आहे जास्त मतांनी आणि ह्याच्या एका मतामुळे आता काहीच फरक पडणार नाहीये. म्हणून त्यांनी त्याचा मतदानाचा अधिकार डिनाय केला. त्याला मतदान करू दिलं नाही त्या दिवशी. एक सामान्य माणूस ज्याला मतदानाचा अधिकार आहे, म्हणून जेव्हा वादी आपले मत टाकण्यासाठी गेला, मत म्हणजे वोट. त्याला ज्या व्यक्तीला मतदान करायचं आहे, त्याने निवडणूक आधीच जिंकली होती. तरी प्रतिवादीने त्याचा अधिकार वापरण्यास नकार दिला. फिर्यादीने त्याच्यावर कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन केल्याच्या कारणास्तव दावा दाखल केला, की माझं राइट टू वोट हा आपला फंडामेंटल राइट आहे. इट्स राइट ऑफ एव्हरीवन इन द वर्ल्ड, नॉट ओन्ली इंडिया. आणि जरी तो जो अधिकारी होता किंवा जो निवडून आला, त्याने ऑलरेडी त्याने ऑलरेडी मतदान जिंकलेलं आहे. तो जिंकून आलेला आहे. याच्या एका मताने काहीच आता फरक पडणार नव्हता. पण याचे फंडामेंटल राइट्सचं उल्लंघन झालेलं आहे. म्हणून याने इलेक्शन कमिशनच्या विरोधामध्ये केस टाकली होती. व इश्यू काय रेज झाले याच्यामध्ये, की इन दिस केस इज वेदर द प्लेंटिफ इज एंटायटल्ड टू रिकव्हर डॅमेजेस
when one of his civil rights is hindered by the action of another. हा त्याचा सिव्हिल राईट आहे की मतदान करणं. ऍक्च्युली इंग्लंडमध्ये त्यावेळेला सिव्हिल राईट्स म्हणायचे, फंडामेंटल राईट्स म्हणत नव्हते, म्हणून ते सिव्हिल राईट कॉमन लॉ मध्ये येत आहे. त्याच्यामुळे सिव्हिल राईट्स हा शब्द आता इथं वापरलाय. समजा ही जर केस आता इंडियामध्ये झाली असती तर तिथं फंडामेंटल राईट्स असा शब्द आला असता. या प्रकरणात फिर्यादीला त्याच्या नागरी हक्कापैकी, नागरी हक्क म्हणजे जे सिव्हिल राईट्स आहेत, हक्कापैकी एकाच्या दुसऱ्याच्या कृतीत अडथळा आल्यास नुकसान भरपाई देण्याचा अधिकार आहे की नाही. हा त्याचा सिव्हिल राईटचा वापर करत होता, पण दुसऱ्याने त्याचा सिव्हिल राईट वापरण्यापासून हिंड्रंट केलं. हिंड्रंट केलं म्हणजे काय, त्याला बाजूला केलं, त्याला त्याच्यातनं कट ऑफ केलं. तर ह्याच्यामध्ये त्याचं काय नुकसान झालं ऍक्च्युली? काहीच नुकसान, आर्थिक नुकसान काही झालं नाही, शारीरिक नुकसान काही झालेलं नाहीये. मत नाही दिलं तर काही फरक पडत नाही, तो ऑलरेडी जिंकला होता, पण तरी त्याचे फंडामेंटल राईट्सचं नुकसान झालं, म्हणून त्याने त्यांच्यावरती इलेक्शन कमिशनच्या विरोधात केस टाकली. कोर्टाने जजमेंट काय दिलं, दॅट द राईट टू वोट इज अ कॉमन राईट अँड एनी ऑब्स्टॅकल टू एन्जॉईंग दॅट राईट विल लीड टू ऍक्शन अँड रेमेडी टू द सफरर. कॉमन राईट आहे, जसं मी म्हणलं इंग्लंडमध्ये याला कॉमन राईट म्हणतात, आपल्याकडे फंडामेंटल राईट्स म्हणतात. वोट करणं हा फंडामेंटल राईट आहे आणि तो त्याला त्याचा अधिकार वापरू दिला नाही, म्हणून त्याचं नुकसान झालेलं आहे. जर कट्टाकट्टीची शर्यत असती आणि ह्याला मतदानच करू दिलं नसतं तर मे बी टाय झाला असता, किंवा याच्या एका मतामुळे तो MLA किंवा जो मंत्री होता तो निवडून आला असता. म्हणून त्याला त्याच्यावरती इलेक्शन कमिशनच्या विरोधात कारवाई झाली आणि त्याला कॉम्पन्सेशन मिळालं त्याच्या या केसमध्ये. म्हणून ही केस फेमस झाली या मॅगझिनच्या अंडर, इंजुरिया सिने दनमून. आय होप इथपर्यंत समजलं असेल. याच्यावरती प्रॅक्टिस क्वेश्चन काय येऊ शकतो साधारण, की दॅनमून सिने इंजुरिया मीन्स, दॅनमून सिने इंजुरिया म्हणजे काय? इंजुरी विदाउट डॅमेज, नुकसान काही डॅमेज न होता, इंजुरी विथ डॅमेज, नुकसान, इंजुरी म्हणजे दुखापत, काही नुकसान, दुखापत विथ बरोबरीने नुकसान पण झालेलं आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये दुखापत झाली आहे पण काही नुकसान झालेलं नाहीये. इंजुरी विथ डॅमेज म्हणजे दुखापतही झाली आहे आणि नुकसानही झाले. डॅमेज विदाउट इंजुरी, नुकसान झालंय पण काही दुखापत झालेली नाहीये. नन ऑफ द अबाव, यापैकी काहीच नाही. आन्सर काय येऊ शकतं? याचा आन्सर येईल डॅमेज विदाउट इंजुरी. नुकसान झालंय पण ते कोणत्याही दुखापतीशिवाय झाले. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये येऊ शकतात, की या मॅगझिनचा अर्थ काय, यामध्ये कोणता मीनिंग याच्यामध्ये सूट होतं, किंवा यामध्ये जसे इकडच्या आधीच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला इश्यू दाखवले किंवा जजमेंट दिलं, तर हे जजमेंट कोणत्या, इथं जे जजमेंट आपल्याला आलंय की दॅट नो सूट कॅन बी ब्रॉट अगेन्स्ट द डिफेंडंट बिकॉज देर इज नो व्हायोलेशन ऑफ लिगल राईट्स ऑफ द प्लेंटिफ, ही ओनली सफर्ड ए मॉनिटरी लॉस. हे जजमेंट किंवा हे स्टेटमेंट कोणत्या मॅगझिनच्या अंडर येतं, तर तुम्ही दनमून सिने इंजुरिया हे ऑप्शन मधलं आन्सर सिलेक्ट करू शकता. दुसरं एक्झाम्पल असं आहे की सेम आपण जे घेतलं होतं याच्याबद्दल, राकेश ए फार्मर वेंट टू हिज नियरबाय वोटिंग booth to cast his vote for elections. Manoj, a police officer at the election duty, refused to allow Rakesh to cast the vote and provided no reasons for the same. Rakesh filed a suit against Manoj as he denied his right of vote. Will the police officer be held liable? यामध्ये सेम झालं की राकेश त्याचं वोट द्यायला गेला आणि मनोज जो पोलीस ऑफिसर होता त्याने त्याला वोट करू दिला नाही, त्याने त्याला त्याचं वोटिंग करण्याचा अधिकार त्याने काढून घेतला. तर याच्यामध्ये विल द पोलीस ऑफिसर बी हेल्ड लायबल, यामध्ये पोलीस ऑफिसर हा काही लायबल ठरू शकेल का, किंवा त्याच्यावरती काही गुन्हा दाखल होईल का? तर ऑप्शन दिलेले असतात
की no, the police officer will not be held liable as he has not caused any injury to Rakesh. पोलीस ऑफिसर काही पोलीस ऑफिसरवरती काही गुन्हा दाखल होणार नाही कारण त्याने केलेल्या कृतीमुळे त्याचं काहीच नुकसान झालेलं नाहीये राकेशचं. नो द पोलीस ऑफिसर No, the police officer will not be held liable as the public officers have the right to abstain anyone from performing any act. दुसरा ऑप्शन काय दिलाय की पोलीस ऑफिसरवरती कुठलाच गुन्हा दाखल होणार नाही कारण इथं पोलीस ऑफिसरनी त्याचे जे राईट्स आहेत ऍज अ पब्लिक ऑफिसर एक म्हणजे लोकांचा सेवक या त्याच्या अधिकारामध्ये जे त्याला सरकारने अधिकार दिलेले आहेत त्याचा वापर त्याने केला आणि त्याच्यामुळे त्याने राकेशला जो शेतकरी आहे त्याला त्याने वोट करू दिलं नाही. थर्ड ऑप्शन असा आहे की येस द पोलीस ऑफिसर विल बी हेल्ड लायबल ॲज ही हॅज ॲबस्टेंड राकेश फ्रॉम एक्झरसाइजिंग हिज लिगल राईट टू वोट. येस पोलीस ऑफिसर लायबल ठरेल कारण तो जरी पोलीस ऑफिसर असला तरी त्याने त्याचे लिगल राईट्स राकेशला त्याचे लिगल राईट्सचा वापर करू दिला नाही, फंडामेंटल राईट्सचा वापर करू दिला नाही. Yes, police officer would be held liable as the abstainment caused monetary loss to Rakesh as he traveled from his village for casting the vote. पोलीस ऑफिसर लायबल ठरेल, पोलीस ऑफिसर वरती गुन्हा दाखल होईल कारण राकेशचं नुकसान झालंय. तो त्याच्या गावावरनं शहरामध्ये फक्त वोट करण्यासाठी आला म्हणून जो त्याचा तिकिटाचा खर्च आहे त्याचा खर्चाचं नुकसान झालेलं आहे कारण त्याला वोटिंगच करू दिलं नाही. तर यामध्ये कोणता ऑप्शन करेक्ट वाटतोय? यामध्ये कोणतं ऑप्शन करेक्ट येईल? दुर्गा, लीना दोघी जणी आहात, काही एकीने उत्तर द्या. लीना कोणतं ऑप्शन करेक्ट वाटतंय? मला सी वाटतंय. सी वाटतंय. कारण देऊ शकतीस, रिझन सांगू शकतीस का बरोबर वाटतंय? तुझं उत्तर बरोबर आहे, सी ऑप्शन करेक्ट आहे. येस द पोलीस ऑफिसर विल बी हेल्ड liable as he has abstained Rakesh from exercising his legal right to vote. हे ऑप्शन करेक्ट आहे की जिथं लिगल राईट त्याचा फंडामेंटल राईट होतं आणि ते पोलिसांनी त्याला ते करू दिलं नाही म्हणून पोलीस हा जे आपलं दुसरं मॅगझिन आहे हे इंजुरिया सिने दॅनमून नुकसान न करता त्या अंतर्गत ते त्या अंतर्गत सी ऑप्शन करेक्ट आहे. बरोबर. इथं कन्फ्युजिंग त्यांनी डी ऑप्शन पण दिलाय पण इथं त्याचा मॉनिटरी लॉस जरी झाला असला तरी मला समजतंय पण त्याचा आन्सर तुम्हाला हे करून सांगता येत नाहीये. बरोबर नाही समजतंय हे जास्त महत्वाचं आहे. आन्सर नाही सांगता आलं ठीक आहे. एक्सप्लेन नाही करता आलं तुम्हाला लगेच ते. नाही नो प्रॉब्लेम, बरोबर काही हरकत नाही. चौथ्या ऑप्शन जो दिलेला आहे ना की येस पोलीस ऑफिसर वुड बी हेल्ड लायबल ॲज द ॲबसेंटमेंट कॉज्ड मॉनिटरी लॉस टू राकेश. हे कन्फ्युजिंग आहे हा क्वेश्चन. काही मुलं डी ऑप्शन चूज करतात कारण त्यांना वाटतं हो बरोबर त्याचं नुकसान झालं, तो गावावरनं पैसे खर्च करून आला पण तो विलिंगली आलेला आहे, त्याला कोणी फोर्स केलेला नाहीये. जसं काल मी एक क्रिकेटच्या ह्याचं एक्झाम्पल दिलेलं की त्याला स्टेडियम मध्ये तो बसला होता पण त्याला तो बॉल हिट झाला तर त्याने केस टाकली होती की मला नुकसान, माझा जो हॉस्पिटलचा खर्च झालाय तो मला नुकसान भरपाई दिली पाहिजे. तर बीसीसीआयने त्याला नुकसान भरपाई दिली नाही कारण तो विलिंगली क्रिकेट मॅच बघायला आलेला म्हणून इथं डी ऑप्शन येणार नाही. समजलं? ऑप्शन्स का आपण कोणता चूज करतोय लॉजिक त्याच्या मागचं म्हणून तर हे लॉजिकल रिझनिंग म्हणजे लिगल रिझनिंग मध्ये हा क्वेश्चन विचारला जातो. अच्छा तर इथपर्यंत मला वाटतंय समजलं. इंग्लिशमध्ये जसं मी काल सांगितलं की सिनॉनिम्स येतात, अँटॉनिम्स येतात, करेक्ट वर्ड करायला येतो, वर्ड चुकीचा दिलेला असतो तो आपल्याला करेक्ट करायचा असतो किंवा मिनिंग लिहायचं असतं करेक्ट वर्डचं. जसं काल एक्झाम्पल दिलं होतं की
टीचरचं काय येईल, नॉलेज येईल. तसं हा वेल्टर म्हणून एक शब्द आहे, वेल्टर म्हणजे गोंधळ घालणे. ठीक आहे. तर त्याला ऑप्शन्स दिलेले आहेत की सस्टेन, टिकवून ठेवणे, फ्रीज, गोठवणे, वेवर म्हणजे माफी मागणे, किंवा आपण म्हणतो ना वेव ऑफ केलं, किंवा मला वेवर द्या, मला थोडी सूट द्या, ऑर्डर, सुसूत्रता. तर आता ऍक्च्युली जर गोंधळ दिलाय आपल्याला, तर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्स मध्ये त्यांना आन्सर सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द पाहिजे का विरुद्धार्थी शब्द पाहिजे. तर आता इथं सस्टेन, टिकवणे, याचा कुठल्याच गोंधळ टिकवणे होऊ शकत नाही. गोंधळा संपला पाहिजे, टिकवला नाही पाहिजे. गोठवणे, फ्रीज, गोंधळ फ्रीज होऊ शकत नाही. माफी, ओके तुम्ही गोंधळ घातल्यात, माफी मागतो आम्ही, पण तो त्याचा समानार्थी आणि विरुद्धार्थी मध्ये कुठेच उपयोग होत नाही. सुसूत्रता, ऑर्डर, इथं ऑर्डर हे उत्तर बरोबर दिले त्यांनी, कारण गोंधळ घालणे म्हणजे आपण म्हणतो ना की दिस सिस्टीम इज नॉट इन ऑर्डर, ही सिस्टीम किंवा ही पद्धत कुठेही पद्धतीमध्ये कुठेही सुसूत्रता नाहीये, कुठेही त्याचा एक समानता नाहीये. म्हणून इथं वेल्टर या शब्दाचा गोंधळ याला त्यांनी विरुद्धार्थी शब्द विचारलाय, सुसूत्रता, जिथं एकसारखेपणा आहे. कळलं. मग जेव्हा प्रश्न येतो त्यावेळेला प्रश्नामध्ये ऑप्शन्स नीट पाहून आपण लक्षात घेतलं पाहिजे की त्यांना आपल्याकडनं आन्सर हे समानार्थी हवंय, विरुद्धार्थी हवंय, का त्या म्हणीचा अर्थ त्यांना पाहिजे. दुसरं एक्झाम्पल, सुलेनचा अर्थ होतो बॅड टेम्पर्ड किंवा ग्लुमी. बॅड टेम्पर्ड म्हणजे काय, खूप रागवणं. सुलेन ही द पर्सन वॉज अरेस्टेड बिकॉज ऑफ हिज सुलेन बिहेवियर. असं एक्झाम्पल, असं त्याचं वाक्य होऊ शकतं. एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केली गेली की त्याच्या बॅड टेम्परमुळे, त्याच्या रागामुळे. तर डर्टी म्हणजे काय, खराब. चिअरफुल, एकदम उत्साही, एकदम पॉझिटिव्ह पर्सन. क्लीन म्हणजे स्वच्छ, सुंदर. रायझन म्हणजे अवेक, तयार होणं किंवा उदयाला येणं. तर आता याच्यामध्ये काय अपेक्षित आहे, काय वाटतंय, इथं सिनॉनिम्स असायला हवेत का विरुद्धार्थी शब्द असायला हवे. याचा आन्सर आहे चिअरफुल. सुलेन म्हणजे काय, बॅड टेम्पर्ड. याचा आन्सर येणार चिअरफुल म्हणजे एकदम उत्साही, एकदम हॅपी पर्सन. आणि सुलेनचा अर्थ बॅड टेम्पर्ड, एकदम रागीट व्यक्ती. have been printed in the bold. Okay. Mihir and Madhav lived in a same village. Mihir आणि माधव एका विलेज मध्ये राहत होते. While Madhav owned the largest shop in the village, Mihir was a poor farmer. माधवचं त्याच्या एक मोठ्या शॉप होतं आणि मिहिर हा एक शेतकरी होता. Both had large families with many sons, daughters-in-law and grandchildren. दोघांची एक मोठी फॅमिली होती, मुलं होती, सुना होत्या, नातवंड होती. One day, Mihir, tired of not being able to make ends meet, decided to leave the village and move to the city where they were sure to make enough to feed everyone. एक दिवशी काय आलं, मिहिरनी गाव सोडून शहरामध्ये जाऊन राहण्याचा विचार केला, कारण त्याचं खेड्यामध्ये किंवा गावामध्ये त्याचे फॅमिलीचे नीड्स भागत नव्हते, त्यांचं आर्थिक पैसे त्यांच्याकडे जास्त नव्हते. दे सेड देअर गुड बायज, पॅक देअर फ्यू बिलॉंगिंग्स अँड सेट ऑफ. आणि त्यांनी एकमेकाला बाय म्हणलं आणि ते मिहिर त्याच्या शहराकडे निघाला. वेन नाईट फेल दे स्टॉप अंडर अ लार्ज ट्री. एका रात्री एका झाडाखाली ते थांबले. देअर वॉज अ स्ट्रीम नियर बाय, रनिंग नियर बाय, वेअर दे वुड रिफ्रेश देमसेल्फ. तिथून एक बाजूनीच एक झरा छोटासा वाहत होता किंवा एक छोटीशी तळं होतं की जे तिथं ते फ्रेश होऊ शकत होते. मिहिर टोल्ड हिज सन टू क्लिअर द एरिया बिलो द ट्रीज. त्यांनी तो त्याच्या मुलाला तिथला एक झाडाखालचा परिसर स्वच्छ करायला सांगितला,
जेणेकरून ते तिथं थांबू शकतील, काही स्वयंपाक बनवू शकतील. ही टोल्ड हिज वाईफ टू फेच वॉटर. त्याने बायकोला त्या झऱ्यामधनं किंवा एखाद्या ह्याच्यातनं तळ्यातनं पाणी काढून आणायला सांगितलं. ही इन्स्ट्रक्टेड हिज डॉटर इन लॉ टू मेक अप द फायर अँड स्टार्टेड कटिंग वूड फ्रॉम द ट्री हिमसेल्फ. त्याने त्याच्या सुनेला चूल पेटवायला सांगितली आणि त्या चुलीसाठी तो स्वतः झाडाची लाकडं तोडायला लागला. नाव इन द ब्रांचेस ऑफ दॅट ट्री सॅट ए थिफ. आणि त्या झाडाच्या एका ब्रांचवरती, एका फांदीवरती चोर बसलेला, थिफ. He watched as Mihir's family worked together. He also noticed they had nothing to cook. आणि त्यांनी पाहिलं की ते सगळेजण टुगेदर एकत्र काम करतात. त्याने चूल पेटवायला सांगितली पण त्याच्याकडे स्वयंपाक बनवायला काही जेवणच नाहीये, म्हणजे काही सामानच नाहीये जेवण बनवण्यासाठी. एव्हरीथिंग इज मिहिर's wife too thought the same. For she said to her husband, everything is ready. मिहिरच्या बायकोच्या डोक्यात तोच विचार आला की आपल्याकडे काही बनवायला नाहीये, पण तरी हा म्हणतोय की चूल पेटवा, स्वयंपाक करा. पण तरी तिने काय म्हणलं की सगळं तयार आहे, एव्हरीथिंग इज रेडी. बट व्हॉट शॅल वी ईट? पण आपण जेवणार काय? आपण खाणार काय? मी पाणी काढलं, तुम्ही चूल पेटवताय, तुम्ही लाकडं तोडताय, पण आपण खाणार काय बनवून? मिहिर रेज हिज हँड टू हेवन अँड सेड, डोंट वरी, ही इज वॉचिंग ऑल दिस फ्रॉम अबाव, ही विल हेल्प अस. मिहिरने असे देवाकडे हात केले आणि त्यांना म्हणाला की आपल्याला काहीतरी देव मदत करेल याच्यामध्ये. द थीफ वॉज वरीड. वरती जो झाडावरती चोर बसलेला तो सगळं बघत होता आणि तो त्याला एकदम अशी काळजी वाटायला लागली की हे काय चाललंय, हे काय खाणार ही लोक. ही हॅड सीन दॅट द फॅमिली वॉज लार्ज अँड वर्क वेल टुगेदर. त्याने बघितलं की फॅमिली खूप मोठी आणि ते सगळे एकत्र काम करतात. शुअरली दे डिड नॉट नो ही वॉज हायडिंग इन द ब्रांचेस. पण त्या फॅमिलीला माहिती नाही की वरती चोर बसलेला आहे. ही डिसाइडेड टू मेक अ क्विक गेट वे. आणि त्याने काय विचार केला की मला आता इथनं पळून जायला पाहिजे. यांनी जर मला बघितलं तर एकतर मला काहीतरी करतील, घाबरतील किंवा अजून काहीतरी गोष्टी घडतील. ही क्लाइम्ब डाऊन स्विफ्टली वेन दे वेर नॉट लुकिंग अँड रॅन फॉर हिज लाईफ. आणि त्याने झाडावरनं एक उडी मारली की ज्या वेळेला कोणाचं लक्ष नाहीये आणि तो पळून गेला. But he left behind his bundle of stolen jewels and money, which dropped down into Mihir's lap. आणि तो पळताना त्याच्या हातामध्ये जे ज्वेलरी म्हणजे जे दागिने आणि जो पैसा त्याने चोरी करून आणलेले, त्याचा जो पुडका होता किंवा जो काही बॉक्स होता, जे काही गाठोडं होतं, ते पळताना त्याच्या हातातनं ते खाली कोणाच्या मांडीवर पडलं? मिहिरच्या मांडीवरती पडलं. ही ओपन इट अँड जम्प विथ जॉय वेन ही सॉ द कंटेंट्स. आणि मिहिरने ते गाठोडं उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये त्याला पैसे आणि ज्वेलरी दिसली आणि तो एकदम आनंदी झाला. द फॅमिली प्रॉम्प्टेड गॅदर्ड इट्स बिलॉंगिंग अँड रिटर्न टू द विलेज. आणि त्यांनी ते सगळं गोळा केलं, त्यांनी सगळ्या वस्तू गोळा केल्या आणि ते पुन्हा त्यांनी शहराकडे जाण्याचा प्लॅन ड्रॉप केला आणि ते पुन्हा त्यांच्या गावाकडे निघून गेले. देर वॉज ग्रेट एक्साइटमेंट वेन दे टोल्ड एव्हरीवन हाऊ दे गॉट रिच. आणि त्यांनी ही त्यांची सगळी कहाणी त्यांच्या गावातल्या लोकांना एकदम अशी उत्साहाने सांगायला सुरू केली की आम्ही कसे श्रीमंत झालो. माधव थॉट दिस वॉज अ नाईस क्विक वे टू अर्न सम मनी. माधव त्याचा जो मित्र होता त्याच्या लक्षात आलं की हा एक इझी वे आहे पैसे गोळा करण्याचा, की गावातनं पळून जा, झाडाच्या खाली बसा, देवाकडे हात करा, देव आपल्याला पैसे देईल. ही कमांडेड हिज फॅमिली टू पॅक सम क्लोथ्स अँड दे सेट ऑफ ॲज इफ ऑन अ जर्नी. ते माधवनी मिहिरला सेम फॉलो केलं, तो पण असा निघाला गावातनं बाहेर. दे स्टॉप अंडर द सेम ट्री अँड माधव स्टार्टेड कमांडिंग एव्हरीवन ॲज मिहिर हॅड डन. सेम सगळ्या गोष्टी तर मिहिर सारखा फॉलो करायला लागला. बट नो वन इन हिज फॅमिली वॉज विलिंग टू ओबे ऑर्डर्स. पण त्याच्या माधवच्या फॅमिलीमधलं कोणीच त्याची ऑर्डर फॉलो करत नव्हतं. कोणीच तो जे काय म्हणतोय की पाणी काढा, चूल पेटवा, हे फॉलो करत नव्हतं, ऐकत नव्हतं. दे वेर यूज टू हॅव्हिंग सर्वंट्स वेट ऑन देम. त्यांच्याकडे नोकर होते घरी हे सगळं करायला. ते त्या नोकरांसाठी थांबून राहिले किंवा कोण करणार, एक दुसऱ्यावरती ते ढकलत राहिले. सो द वन हू वेंट टू द रिव्हर फेच वॉटर हॅड अ नाईस बाथ. आणि त्यांनी पाणी प्यायला आणण्यासाठी जो पाणी काढायला गेला त्याने तिथंच आंघोळ केली. देन वेन वन हू वेंट टू गॅदर वूड फॉर द फायर वेंट ऑफ टू स्लीप बिनीथ द ट्री. आणि जो लाकडं तोडायला गेला
तो लाकडं न तोडता त्या मोठ्या झाडाखाली झोपून गेला. अँड माधव ओनली ऑर्डर एव्हरीवन अबाउट, नॉट बॉदरिंग टू डू एनिथिंग हिमसेल्फ. आणि माधवनी फक्त एकमेकाला ऑर्डर केली की तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही ते करा, पण तो स्वतः काही करत नव्हता. मीनवाईल द थीफ हॅड रिटर्न टू द ट्री. आणि तो सेम चोर पुन्हा परत त्या झाडावरती आला. ही नोटीस द फॅमिली मेंबर्स वेअर ग्रीडी अँड सेल्फिश. त्याने बघितलं की हे जे लोक आहेत ते आधीच्या लोकांसारखे एकमेकाला मदत न करणारे आहेत. ते ग्रीडी आहेत. ग्रीडी म्हणजे हापापलेले आणि स्वार्थी आहेत. दे वुड नेव्हर बी एबल टू पुट अप द फाईट टुगेदर. हे काय एकत्र येऊन कोणासाठी भांडणार नाहीत किंवा कोणाची बाजू घेणार नाहीत. देन माधव अँड हिज वाईफ स्टार्टेड द कन्व्हर्सेशन दॅट दे हॅड रिहर्सल केअरफुली. त्यांनी मिहीरकडनं त्यांचं संभाषण शिकून घेतलं होतं आणि प्रॅक्टिस केलेली. आणि ते सेम सगळं ते डायलॉग्स ते तिथं बसून बोलायला लागले. माधव वाईफ सेड एव्हरीथिंग इज रेडी. ती काय म्हणाली की सगळं तयार आहे. बट व्हॉट शॅल वी ईट. पण आपण खाणार काय. माधव रेज हिज हँड अपवर्ड्स अँड सेड डोंट वरी, ही इज वॉचिंग ऑल दिस फ्रॉम अबाव, ही विल हेल्प अस. आणि त्याने माधवनी सेम मिहीर सारखे देवाकडे हात केले की तो आपली मदत करेल. ॲज दिस द थीफ जम्प डाऊन फ्रॉम द ट्री. आणि त्याच वेळेला तो जो चोर होता तो झाडावरनं त्याने उडी मारली, नाईफ इन हँड. पण त्याच्या हातामध्ये यावेळेला काय होतं, ज्वेलरी नव्हती, पैसे नव्हते, तर त्याच्या हातामध्ये सुरा होता. Seeing him, everyone started running helter skelter to save themselves. आणि जेव्हा या लोकांनी पाहिलं की झाडावरती चोर आहे आणि त्याच्या हातामध्ये सुरा आहे आणि तो आता जम्प करतोय खाली, तेव्हा हे सगळे इकडं तिकडे पळायला लागले. द थीफ स्टोल एव्हरीथिंग. आणि त्या लोकांनी जे त्यांच्या सोबत जे काही पैसे आणलेले, जे काही दागिने आणले असेल किंवा जे काही वस्तू आणल्या होत्या त्या या चोरांनी चोरल्या, कारण ते सगळीकडे इकडे तिकडे पळून गेले म्हणून. माधव अँड हिज फॅमिली हॅड टू रिटर्न टू द विलेज एम्प्टी हँडेड. आणि त्यांची फॅमिली, माधवची फॅमिली गावाकडे परत रिकाम्या हाताने परत गेली. हॅव्हिंग लॉस्ट ऑल द ज्वेलरी अँड गोल्ड दे हॅड टेकन विथ देम. त्यांच्यासोबत जे काय होतं ते सगळं त्यांना त्या चोरांनी चोरून नेलं. अशा प्रकारची गोष्ट तुम्हाला येते, पॅरेग्राफ येतो. मे बी ऑनलाईन मध्ये छोटा पॅरेग्राफ येईल, पण अशा पद्धतीचे प्रश्न येतात. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी सेड अबाउट मिहीर्स फॅमिली. मिहीरच्या फॅमिली बद्दल काय बोलू शकत नाही. दे रिस्पेक्टेड अँड ओबेड मिहीर. दे वेर सो पुअर दॅट दे समटाइम्स हॅड टू स्टार्व. मिहीरच्या फॅमिली बद्दल काय करेक्ट आहे असा प्रश्न विचारलाय त्यांनी. दे हॅड नो फ्रेंड्स इन द विलेज वेन दे वेर पुअर. नन. आता हे ऑप्शन्स बघा त्यांनी कसे दिलेले की ऑप्शन्स काय दिलेत त्यांनी. ओनली सी, ओनली बी अँड सी, ओनली बी, ऑल ए, बी आणि सी. मिहीरच्या फॅमिली बद्दल काय लिहिलंय की दे रिस्पेक्ट इच अदर. मिहीरला ते ओबे करत होते, त्याचा रिस्पेक्ट करत होते. दे वेर सो पुअर दॅट दे समथिंग हॅड टू स्टार्व. ते उपाशी होते कारण त्यांच्याकडे काहीच नव्हतं. दे हॅड नो फ्रेंड्स इन द विलेज वेन दे वेर पुअर. त्यांच्या विलेज म्हणजे त्यांना कोणी मित्र नव्हते जेव्हा ते त्यांच्या गावात होते. तर याच्यामधलं काय करेक्ट आहे. ए आणि बी. हा, पण आपल्याकडे ऑप्शन काय आहे. ओनली सी, ओनली बी अँड सी अँड ओनली बी. ओके. ऑल ए, बी अँड सी इज करेक्ट. तर याचा आन्सर काय आहे बघ. ओनली बी. सी. हो. सी आन्सर आहे याचं. ओनली बी अँड सी इज करेक्ट. की दे वेर सो पुअर दॅट दे समटाइम्स हॅड टू स्टार्व. समजलं. दे रिस्पेक्टेड अँड ओबेड मिहीर हे वाक्य कुठंच आलेलं नाहीये. ते आपण समजून घेतलेलं आहे. कळलं. त्यांनी माधव बद्दल फक्त असं म्हणलंय की ते माधवचा रिस्पेक्ट आणि त्याला फॉलो करत नव्हते किंवा त्याचं ऐकत नव्हते. पण मिहीर बद्दल त्यांनी वाक्य काढलेलं नाही. पण ते सांगितलं त्यांनी की ते म्हणजे भुकेले होते आणि गावात त्यांना कोणी मित्र नव्हते. जर कोणी असते तर त्यांनी त्यांची मदत केली असती. म्हणून इथं आन्सर काय आहे की ओनली बी आणि सी हे करेक्ट आहे. असे कन्फ्युजिंग प्रश्न येतात. ओनली बी, ओनली सी, ओनली हे तर 100% येतं परीक्षेमध्ये. त्याच्यामुळे ऑप्शन्स वाचणं व्यवस्थित खूप गरजेचं आहे.
दुसरा ऑप्शन काय आहे, दुसरा प्रश्न काय आहे की वाय डिड मिहीर अँड हिज फॅमिली डिसाइडेड टू कॅम्प अंडर द थीव्स ट्री. मिहीरच्या फॅमिलीनी झाडाखाली बसायचा निर्णय का घेतला? Being a large family, they knew they could capture the thief. It was the only tree large enough to shelter the whole family. B option राहिला माझा वाचायचा, सॉरी. It was a convenient spot to camp for the night. There was a stream nearby and wood to build a house. म्हणजे पहिलं काय, त्यांची फॅमिली मोठी होती आणि त्यांना लक्षात आलं की ते चोराला पकडू शकतील. इट वॉज अ कन्व्हिनियंट स्पॉट टू कॅम्प फॉर द नाईट. हा सोप्पा एक स्पॉट होता की जिथं रात्री ते बसू शकतील. इट वॉज द ओनली ट्री लार्ज इनफ टू शेल्टर द होल फॅमिली. पूर्ण त्या जंगलामध्ये एकच हे एवढं एक मोठं झाड होतं. किंवा देर वॉज अ स्ट्रीम नियर बाय अँड वुड टू बिल्ड ए हाऊस. बाजूला एक झरा होता किंवा रिव्हर होती आणि तिथं लाकडं होती की जेणेकरून ते तिथं घर बांधू शकतील. तर कुठलं ऑप्शन करेक्ट येईल इथं? ऑप्शन बी करेक्ट येईल. इट वॉज अ कन्व्हिनियंट स्पॉट टू कॅम्प फॉर द नाईट. कारण जवळच एक झरा होता, झाड मोठं होतं आणि त्यांची मोठी फॅमिली त्या एका झाडाखाली बसू शकत होती. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. येस, ऑप्शन बी इज करेक्ट. पुढचा प्रश्न आहे, वाय डिड द थीफ लिव्स द व्हॅल्युएबल ही हॅड स्टोलन बिहाइंड. त्याने त्याचे जे व्हॅल्युएबल्स होते किंवा ज्वेलरी किंवा पैसे जे होते ते त्याने तो सोडून का पळून गेला? सीइंग मिहिर's faith in God, the thief was filled with remorse. म्हणजे मिहिरला एवढं चांगलं बघून, एवढी त्याची स्वभाव चांगला बघून त्याने ते सगळं तिथं सोडून दिलं की त्याला ऍक्ट करायचं होतं की मी एक देव आहे अशा पद्धतीने. फिलिंग सॉरी फॉर मिहिर's फॅमिली, ही डिसाइडेड टू डोनेट द व्हॅल्युएबल्स टू देम. मिहिरच्या फॅमिली बद्दल त्याला खूप असं काळजी वाटली म्हणून त्याने ते सगळं त्यांना दान करायचं ठरवलं. ही वॉज अफ्रेड दॅट गॉड वुड पनिश हिम फॉर स्टेलिंग. त्याला भीती वाटली की देव मला शिक्षा देईल मी हे चोरी केली म्हणून. इन हिज हरी टू रन अवे ही फॉरगॉट टू टेक द व्हॅल्युएबल्स अलॉंग. की तो त्याच्या पळून जाण्याच्या घाई गडबडीमध्ये तो विसरून गेला की त्याच्यासोबत त्याचं महत्वाच्या वस्तू होता. ही वॉज कॉन्फिडंट दॅट दे वेर सो वेल हिडन दॅट दे वुड नॉट बी फाउंड. त्याला कॉन्फिडंट होता की त्याने ते अशा जागी लपवले की कोणाला ते मिळणार नाही. तर यातला काय वाटतो ऑप्शन कोणता बरोबर येईल? ऑप्शन डी करेक्ट आहे की इन हिज हरी टू रन अवे ही फॉरगॉट टू टेक द व्हॅल्युएबल्स अलॉंग. काही गडबडीत तो त्याचे वस्तू विसरून गेला. त्याचा काय हेतू नव्हता त्यांना कुणाला द्यायचा. ओके, असे प्रश्न येतात. पुढचा प्रश्न मी वाचते, आपण पहिले 5 प्रश्न घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग बेस्ट डिस्क्राइब्स माधव. माधव बद्दल काय सांगितलं गेले की ही वॉज अ रिच बिझनेसमॅन. तो एक मोठा बिझनेसमॅन होता, पैसेवाला. ही बुलिड हिज वाईफ सो शी ओबेड हिम. तो त्याच्या बायकोला त्रास द्यायचा, मारायचा जेणेकरून ती त्याचं ऐकेल. ही पेड हिज सर्वंट्स वेल टू लुक आफ्टर हिज फॅमिलीज नीड्स. तो त्याच्या नोकरांना खूप चांगले पैसे द्यायचा जेणेकरून ते त्यांची सेवा चांगल्या प्रकारे करतील. ही वॉज अ ग्रीडी अँड हॅड चिटेड मिहीर. तो ग्रीडी होता म्हणजे तो लालची होता आणि त्याने मिहीरला चीट केलेलं. ही वॉज ब्रेव अँड डिसाइडेड टू ट्रिक द थीफ. तो एकदम धाडसी होता आणि त्याने चोराला धडा शिकवायचं ठरवलं. तर यातले कुठलेच ऑप्शन आपल्याला गोष्टीमध्ये नाहीयेत. फक्त पहिला माहिती आपल्याला की तो एक पैसे फेमस म्हणजे बिझनेसमॅन होता. त्याच्याकडे खूप जास्त पैसे होते. वाय डिड मिहिर's फॅमिली रिटर्न टू द विलेज. मिहिरची फॅमिली घरी का आली परत? टू शो ऑफ देअर न्यू फाउंड वेल्थ. त्यांना सगळ्यांना दाखवायचं होतं की त्यांच्याकडे किती पैसे आले. टू बाय बॅक देअर लँड अँड स्टार्ट अ बिझनेस. त्यांचं जे काही जमीन होती ती परत त्यांना खरेदी करायची होती आणि त्यांचा व्यवसाय चालू करायचा. दे हॅड नो नीड टू शिफ्ट टू द सिटी. आता त्यांना काहीच गरज नव्हती शहरामध्ये जायची, कारण त्यांना देवानी पैसे दिले होते. टू शेअर देअर वेल्थ विथ द अदर विलेजर्स. त्यांना त्यांचे दागिने दुसऱ्या विलेजच्या लोकांना वाटायचे होते. दे वॉन्टेड टू सिंग गॉड प्रेज टू ऑल द विलेजर्स. त्यांना गावामध्ये जाऊन
देवाबद्दल भजन, गाणी किंवा त्याची स्तुती करायची होती सगळ्या बाकीच्या विलेजच्या लोकांबद्दल, गावातल्या लोकांसोबत. तर इथं ऑप्शन सी करेक्ट आहे की दे हॅड नो नीड टू शिफ्ट टू द सिटी. आय होप इथपर्यंत सगळं समजलं असेल.